राज्यातल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा, परीक्षेचा निकालही ग्रेड ऐवजी मार्क देऊन लावणार। संभाजीनगर पुणे रस्त्यावर रस्ते अपघातात एकाच कुटुंबातले 4 जण ठार। दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची स्कॉर्पिओला धडक। बारशाचा कार्यक्रम करून घरी परत जाताना काळाचा घाला। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। 36 मतदारसंघांचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवणार। 6 जागांवरून रस्सीखेच होण्याची शक्यता। मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या तयारीत। 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय विशेष अधिवेशनाची शक्यता। हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची जरांगेंची मागणी होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तानाजी सावंतांच्या परांड्यामध्ये। फडणवीस अजित पवार जाणार की नाही हे अनिश्चित। भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर। बाप्पाच्या दर्शनानंतर जे.पी. नड्डा यांची फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठक। महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा घेणार आढावा। विदर्भातल्या 62 पैकी 29 जागांवर महाविकास आघाडीत मतैक्य। फक्त एकाच पक्षानं दावा केल्यामुळे मार्ग सुकर। आता 33 जागांवरच होणार जागा वाटपाची चर्चा। केंद्राकडून कांदा उत्पादकांना दिलासा। निर्यात मूल्य हटवलं। निर्यात शुल्कातही घट। लासलगाव बाजारपेठेत दरात सुधारणा। कांद्याला सरासरी 4550 रुपयांचा भाव। कापूस सोयाबीन उत्पादकांना 1600 कोटींची मदत। बासमती तांदूळावरील $950 निर्यात शुल्कही हटवलं। नाशिकमध्ये रस्त्याची चाळण। अनेक पक्षांनी आंदोलन केलं तरी रस्त्यांची स्थिती जशीच्या तशी, तर मोजके खड्डे बुजवून इतर खड्ड्यांकडे दुर्लक्ष। पती मोबाईल घेऊन देईना म्हणून विवाहितेची आत्महत्या। पिंपरी चिंचवडमधली घटना। बुलढाण्यामध्ये चांदीच्या दरात काल एकाच दिवशी 4400 रुपयांची वाढ। चांदी 87,000 रुपये किलोवर, तर सोनं 73,900 रुपयांच्या घरात। परभणीकरांसाठी गुड न्यूज। येलदरी धरणातला पाणीसाठा गेला 78%वर। 6 शहरं आणि 235 खेड्यांचा पाणी प्रश्न मिटला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।